राशीवाल्यांनो, 2 जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात एक मोठा आर्थिक टर्निंग पॉइंट सुरू होतोय. गुरु तुमच्या दुसऱ्या भावात प्रवेश करत आहेत आणि हा बदल थेट तुमच्या पैसा, कुटुंब आणि वाणीवर परिणाम करणार आहे. हा बदल अचानक येणार नाही, पण एकदा सुरू झाला की हळूहळू सगळं बदलायला लागेल. मागच्या काही महिन्यात असं वाटत होतं का? पैसा येतोय पण टिकत नाही, प्रयत्न खूप आहेत पण ग्रोथ दिसत नाही, जणू काही बॅलन्सच बसत नाही आणि म्हणूनच फ्रस्ट्रेशन वाढत होतं. पण आता ही परिस्थिती बदलायला लागतेय, कारण गुरु दुसऱ्या भावात येत आहेत. आणि दुसरा भाव म्हणजे काय? दुसरा भाव म्हणजे फक्त पैसा नाही, तर तुमची कमाई, तुमची बचत, तुमचं कुटुंब आणि तुमची वाणी, म्हणजेच तुमचं पूर्ण फायनान्शियल फाउंडेशन. आणि आता हे फाउंडेशन मजबूत होणार आहे. याचा थेट परिणाम काय? इन्कम इम्प्रूव्हमेंट होईल, सेव्हिंग्स वाढतील, खर्चावर कंट्रोल येईल आणि सर्वात महत्वाचं, तुमच्या बोलण्याला वेट येईल. तुम्ही जे बोलाल लोक ऐकायला लागतील, कारण तुमच्या शब्दात कॉन्फिडन्स आणि मॅच्युरिटी येणार आहे. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर हा काळ एक्सपान्शनसाठी परफेक्ट आहे. जर तुम्ही जॉबमध्ये असाल तर प्रमोशन किंवा इन्क्रीमेंटची शक्यता वाढते. आणि जर तुम्ही सध्या काम शोधत असाल तर बेटर अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येऊ शकते. पण इथे एक मोठी गोष्ट आहे, गुरु फक्त पैसाच देत नाहीत, तर ते तुमचं भाग्य पण ऍक्टिव्हेट करतात. म्हणजे तुम्हाला योग्य वेळेला योग्य संधी मिळते. कुटुंबात पॉझिटिव्ह बदल दिसू शकतात, बॉन्डिंग इम्प्रूव्ह होईल, गुड न्यूज येऊ शकते आणि काहींसाठी फॅमिली एक्सपान्शन सुद्धा पॉसिबल आहे. पण इथेच लोक चूक करतात. गुरूंची दृष्टी 6व्या आणि 8व्या भावावर पडते. कॉम्पिटिशन वाढू शकते, काही लोक विरोधामध्ये येऊ शकतात, फायनान्शियल डिसिजन्समध्ये रिस्क येऊ शकते. म्हणून एक नियम लक्षात ठेवा, घाई करू नका आणि कुणावरही ब्लाइंड ट्रस्ट करू नका, कारण या काळात योग्य डिसिजन म्हणजेच मोठा फायदा, चुकीचं डिसिजन म्हणजे नुकसान. पण एक पॉझिटिव्ह साइड आहे, तुमची मॅच्युरिटी वाढेल, पेशन्स वाढतील आणि तुम्ही शांत निर्णय घ्यायला लागाल. आतापर्यंत तुम्ही रिॲक्ट करत होतात, इथून पुढे रिस्पॉन्ड करायला शिकाल आणि हाच फरक तुम्हाला पुढे नेईल. पण इथे 80% लोक चूक करतात. ते फक्त वाट पाहतात आणि ऍक्शन घेत नाहीत आणि म्हणूनच रिझल्ट मिळत नाहीत. हा काळ तुम्हाला अपॉर्च्युनिटी देतोय, पण ऍक्शन तुम्हालाच घ्यायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा कमवणं महत्वाचं नाही, तो टिकवणंही महत्वाचं आहे आणि हा काळ तुम्हाला ते शिकवणार आहे. ही फेज तुमचं आयुष्य स्टेबल करेल, पण कन्सिस्टन्सी मात्र तुम्हालाच द्यावी लागेल. कारण एक सत्य आहे, गुरु मार्ग दाखवतात पण चालायला आपल्यालाच असतं. तुम्ही तयार आहात का? कॉमेंटमध्ये येस लिहा आणि सांगा, तुम्हाला इन्कम वाढवायची आहे की लॉंग टर्म स्टेबिलिटी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकर.